नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आल्याबरोबर थोडं वॉर्मअप वगैरे केला आणि आज बॅक आणि बायसेप्सची एक्सरसाइज होती आपली. त्यामध्ये पहिली एक्सरसाइज मी बॅकसाठी लॅट पुल डाऊन केले. ही अप्पर बॅकसाठी आणि बॅकला थिकनेस येण्यासाठी मदत करते, पण यामध्ये जास्त करून जी अप्पर बॅक आहे ती जास्त इन्व्हॉल्व होते बघा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला दोन्ही अँगल दाखवलेलं आहे मी. ठीक आहे, साईड अँगल आणि मिडल अँगल पण दाखवलेलं आहे. हे बघा तुम्ही, बॅक पूर्ण सोडायची, त्यानंतर मारायची. त्यानंतर ही मिडल बॅकसाठी आहे. इथं पण बघा तुम्ही, रेंज ऑफ मोशन एकदम प्रॉपर मारतो आहे मी पूर्ण बॅक सोडून. यामध्ये पण 3 अँगल दाखवलेले आहे मी. ही क्लोज ग्रिप आहे थोडी, तुम्हाला दिसलं जातं इकडं मिडलला घेतल्यानंतर. हे बघू शकतो तुम्ही इथं. ठीक आहे, ही जी मिडल बॅक आहे ना त्याला पूर्ण कवर करते. ठीक आहे, आणि यामध्ये थोडेफार जे आपले रिअल डेल्ट आहे ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे, म्हणजे मिडल बॅकला पण हिट करते आणि रिअल डेल्ट जे त्याला पण थोडंफार हिट करते. ठीक आहे, त्यानंतर आपण क्लोज ग्रिपमध्ये केबल हिचं नाव काही माहीत नाही मला एक्सरसाइजचं आहे. क्लोज ग्रिपमध्ये आपण बॅकसाठी एक्सरसाइज केली. ठीक आहे, यामध्ये मी जे आपला अँगल आहे ना तो सरळ ठेवलेला आहे. हाईट मेंटेन करण्यासाठी खाली थोडा टेबल ठेवलेला आहे छोटा मी, ज्यामुळे माझी अप्पर बॅक आणि मधल बॅक लोअर बॅक हिट होईल. त्यानंतर डेडलिफ्ट मारली मी आज. पहिली मारली 60 किलोची. त्यानंतर आता ही 80 किलोची मारली. ठीक आहे, तुमचं डेडलिफ्ट मारताना व्यवस्थित मारायचे, नाही तर कमरेवरचा ताण पडला ना किंवा गॅप पडायची शक्यता जास्त असते. होत असेल तरच उचलायचं, नाही तर उचलायचं नाही. ठीक आहे, रिस्क घ्यायची नाही रिकामी. मी आता मला जवळपास 1-1.5 वर्ष झालं जिम मारतो, त्याच्यानंतर मी आत्ताशी डेडलिफ्ट करतो आहे मी. ठीक आहे, नाही तर पहिल्या तशी जिममध्ये जाऊन मारायचं नाही. हे 90 किलोची आहे. 90 का 100 आहे का नाही? 100 किलोची, 20 आणि 10. 100 किलोचे डेडलिफ्ट मारले मी. यामध्ये बघा 2च सेट मारले मी, कारण की जास्त कमरावर ताण नको. यामध्ये काय होतं, तुमची स्ट्रेंथ पण वाढती आणि एक प्रकारे तुम्हाला आहे ना म्हणजे एनर्जी पण लागते याला, त्यासाठी भूक पण तुम्हाला जास्त लागते. ठीक आहे, त्यानंतर ही लोअर अप्पर मिडल बॅकसाठी सुपर सेट म्हटलं जाईल एक्सरसाइजला. इथे पण बघा तुम्ही, पूर्ण बॅक सोडतो आहे मी. त्यानंतर जेव्हा खाली वरतो तेव्हा पूर्ण लोड माझा बॅकवरती होतो आहे. झूम करून मी बघू शकतो तुम्ही. इथे लॅट पण दिसते माझ्या टी-शर्टमधून थोडे. ठीक आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला मी पूर्ण बॅक दाखवून देईन व्यवस्थित मारताना, कारण की जिममध्ये गर्दी असल्यामुळे मला जास्त मारल्या गेले नाही. त्यानंतर ही लॅट पुल डाऊनची मशीनची मदतीनं मी बायसेपसाठी एक्सरसाइज केली. यानं मस्त पंप येतो बघा तुम्हाला बायसेपला, आणि एकदम प्रॉपर तुमची मसल हिट होते. तुम्ही इथं बघू बी शकता, ते बघा पूर्ण जी लॉंग हिट आहे पूर्ण हिट होतो तुमचा, पंप पण होतो याने आणि मसल पण प्रॉपर हिट होते. ठीक आहे, त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही हातानं मारले मी, नंतर मग सिंगल हँड मारला. पहिले डंबल कर मारला, नंतर हॅमर कर मारले आहे एकाच मशीनवरती. त्यानंतर बारबेल कर मारला. ठीक आहे, आणि यावेळेस मी 4 एक्सरसाइज केल्या, पण यामध्ये 3च स्कोर केलं मी, आणि गर्दी वाढल्यामुळे मला व्हिडिओ पण जास्त काढल्या गेले नाही. त्यानंतर पिक्चर कर्ल आपण डबल हँडनं पण मारतो आणि सिंगल हँडनं पण मारतो. सिंगल हँडनं तुमची रेंज ऑफ मोशन एकदम व्यवस्थित बसते. ठीक आहे, बघू शकतो तुम्ही दोन्हीकडे बी. कंबर वगैरे टाईट आहे आणि काय आता सपोर्ट घेतलेला आहे मी बायसेपला प्रॉपर बनण्यासाठी. आणि हे बघा आजचा बायसेप मस्त पंप आलेला आहे. ह्या आधीचा फोटो बघा तुम्ही, फोरआर्म वगैरे काही आहे का, काही टी-शर्ट वगैरे काय बसत नव्हतं व्यवस्थित. ही बघा बॅक कंडिशन आजची, आणि आजचा फोरआर्म मारल्यानंतरचा, आणि जिम मारल्यानंतरचं आजचं वातावरण. ठीक आहे, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू वगैरे करू आपण. एक्सरसाइज वगैरे तुम्ही बघितलं असं व्यवस्थित, रेंज ऑफ मोशन वगैरे कशी असावी, काय असावी, काय नाही. आणि मी काय ठरवलं की हप्त्यातून 3 एक्सरसाइज, म्हणजे 2 बॅकच्या, 2 बायसेप, 2 ट्रायसेप आणि 2 चेस्टची एक्सरसाइज करतो मी. त्यानंतर हप्त्यातून 1 वेळेस शोल्डरची आणि ॲब्स वगैरे चालूच असतं माझे मारणं. हप्त्यातून 2-3 वेळेस तर मारतो मी. आणि त्यानंतर दर शनिवारी लेग्स एक्सरसाइज करतो मी. त्यामुळे मग मला असं वाटतं की हप्त्यातून 3 व्हिडिओ टाकत जाईल मी, कारण की मला ते वगैरे एकदम रोजच टाकू शकत नाही मी. काय बोलायचं काय नाही मला कळत नाही लवकर. त्यामुळे 1 व्हिडिओ टाकत जाऊ आपण, हप्त्यातून 3 व्हिडिओ टाकत जाईल मी. तर एक्सरसाइज वगैरे तुम्ही बघितले असाल, बॅकची लॅट पुल डाऊन, त्यानंतर स्ट्रेट आर्म पुल डाऊन वगैरे एक्सरसाइज. तुम्हाला एक्सरसाइजचं नाव माहीत असणंच गरजेचं आहे असं काही नाही आहे. तुम्हाला एक्सरसाइज प्रॉपर केल्या गेली पाहिजे. तुम्हाला नाव कोण विचारत नाही, तुम्ही एक्सरसाइज कशी करता ते विचारता. आणि तुम्ही माझे एक्सरसाइज बघता, तुम्ही एक्सरसाइजचं नाव नाही बघत. ठीक आहे, त्यामुळे एक्सरसाइज प्रॉपर वगैरे मारा.
आणि मी जसे मारतो त्या हिशोबाने मारतो, मला तुम्हाला 100% रिझल्ट भेटतो, त्याची गॅरंटी माझी. आणि डाएट वगैरे तुमचं जो नॉर्मल तो ठेवा. आणि मी आता प्रोटीन वगैरेचं ऑर्डर वगैरे केलं आहे न्यूट्रोवेचं. विगन प्रोटीन आहे, चवीला एकदम बेकार आहे, पण मग बरं आहे, स्वीटनेस वगैरे काही नाही त्यामध्ये. ठीक आहे, ओके, थँक्यू. आणि हां, एक सबस्क्राईब वगैरे, लाईक आणि शेअर करा. ठीक आहे, ओके, थँक्यू, बाय.